तर आज संडे आहे त्यामुळे आज चहा मी लेट करते आणि आता वाजलेले आहेत 9. तर आता मी चहा ओतून घेते. चहा आणलाय. चला चहा पिऊ. तर आता वाजलेले 10:30 आणि माझी पावभाजी रेडी झालेली आहे, म्हणजे वाफलेली आहे आणि मी स्मॅश पण केलेली आहे. आता फक्त बटर टाकून मस्त अशी फोडणी टाकणार आहे. झटपट अशी कुकरमध्ये माझी पावभाजी तयार झालेली आहे, दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, मस्त सकाळी पटपट सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतल्या. त्यानंतर त्यातच मी कांदा, म्हणजे बटर टाकून, जिरं टाकून, कांदा, त्यानंतर टॅमॅटोची प्युरी टाकून मस्त असं कुकरमध्ये शिजवून घेतलं. 5 शिट्ट्या केल्या, 5 ते 6 शिट्ट्या करायच्या, मग सॉफ्ट होतं. आणि आता मी हे छान असं स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतलेले आहे. आणि बटाटे मी थोडेसे मिक्सरमधून बारीक करून घेतले, त्याच्यामुळे बघा किती छान अशी स्मूथ अशी आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. तर आता मी याला बटरचा तडका देणार आहे आणि थोडीशी पावभाजी वगैरे, पावभाजी मसाला वगैरे थोडासा टाकायचा. तर आता आम्ही कलिंगड खायला बसलेलो आहे. मी केतकीला कलिंगड कापायला खूप आवडायला लागलेलं आहे. मी कापू? नको, राहू दे. का ग? मी कापते. मला पण येतं कापायला. मला माहिती आहे. हा, दिसते ते लाल मस्त वाटतंय. आता गोड आहे की नाही माहिती नाही, बघूया. उलटं करायचं. इथून या साईडनी होल होतं, त्यामुळे आम्ही तेवढं कट केलेलं आहे. आता इथून टाकून. खराब नाही आहे. थांब, ह्याला साईडला ठेवते, कट करते. हळू काढा बळा. आता आपण ती दुसरी वाली सुरी घेऊन या. नवीन वाली आले बा आजकाल, थोडीशी मोठी घेऊन या ना. याला जरा जोर कमी पडतं. आला या साईडने. थोडं खालून घ्यायला पाहिजे होतं, नाही म्हणजे मोठे झाले आता, जरा फोडी मोठ्या झाल्या. बरोबर आहे. खाली बसा हो. वेदांत, महेश, बसा खाली. केतकीने कलिंगड कापलेला आहे. बघू. मला घ्या. इझी इझी पडतंय ना, इझी पडतंय ना. गोड आहे का? गोड आहे ना. तर रोजच आवडत असायचं, ते संडे आहे. गोड आहे, गोड आहे. यावेळेस जे पण कलिंगड आणले ते गोड निघाले ना. तुझ्या शॉर्टकटपेक्षा माझ्या शॉर्टकट गोड आहे. नाही हे असं नाही, मस्त आहे, मस्त आहे. हे पूर्ण इथपर्यंत. बटरमध्ये बटर घालायचं आपल्याला कढई. ते याच्यामध्ये आपल्याला घालायचं थोडंसं लाल तिखट, धना पावडर, पावभाजी मसाला, थोडीशी कोथिंबीर. आता रेडी झालेला तडका आता आपल्याला मस्त असा पावभाजीमध्ये घालायचा आहे.
मिक्स करायचे. मस्त असं तडका तयार आहे. आता आपण ह्याला उकळी काढून आणूया एक. तर आपली इथे मस्त पावभाजी रेडी झालेली आहे. आणि वेदांतला मी पनीर पावभाजी केलेली आहे, पनीर किसलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर तो आत्ता नाही खाणार आहे, त्याच्यामुळे मी ठेवले बाजूला. आणि इथे माझ्यासाठी आणि केतकीसाठी पाव भाजते, कारण महेश गेलेत साखरपुड्याला, त्यामुळे ते तिकडेच जेवून येणार आहेत. त्यामुळे मी आणि केतकी आता जेवायला बसणार आहोत. आणि वेदांतला आणि महेश यांना मी ब्रेड आणलेले आहेत. तर आम्हाला कसं पावभाजी म्हटलं की पाव आवडतात पावभाजीवरून खायला, मात्र महेश यांना पाव जास्त आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी ब्रेड आणले. तर आता मस्त असं चीज वरतून टाकते. केतकीसाठी मस्त अशी डिश सजवलेली आहे. मस्त असं कांदा टाकते, लिंबू पिळायचं. तर केतू चला, तुला पावभाजी वाढलेली आहे, खायला घे. माझ्यासाठी पण मस्तपैकी चीज टाकलेलं आहे आणि पनीर पण आता मी मला सुद्धा वाढून घेतलेली आहे. आणि केतू आता स्टार्ट कर. टेस्ट कशी झाली बघ. मी अजिबात टेस्ट करून बघितलेली नाही आहे. खाऊन बघ. मला माहिती आहे मस्त असणार. खाऊन तर बघ. नक्की छान झाले. मीठ वगैरे बरोबर आहे. दिसते तर एकदम यम्मी. लिंबू पिळलाय, जास्त नको पिळू. तर चला, मी पण आता मस्त ट्राय करते. तुला चमचा हवाय? नाही. दिसते तर यम्मी यम्मी. बरेच दिवसांनी पावभाजी केलेली आहे. मी थोडीशी पातळच करते, म्हणजे पावाबरोबर आणि ब्रेडबरोबर खायला मस्त इझी पडते. मस्त सुपर झाले. या मंडळी पावभाजी खायला. आता माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी इथे चहा ठेवलेला आहे. आणि चहासोबत आता मी पाव खाणार आहे, म्हणजे त्याला थोडंसं पावभाजी लावणार आहे. गरम केलेत आणि मस्त त्याच्यामध्ये पावभाजी घातलेली आणि चहासोबत खाणार आहे, कारण मला थोडीशी भूक लागलेली आहे. बिस्किट वगैरे खाण्याच्या ऐवजी म्हटलं आपण असं खाऊया, थोडासा नाश्ता पण होईल. तर चला बघा, अशा पद्धतीने मी पाव गरम केलेला आहे आणि त्यात भाजी घातलेली आहे मस्त अशी. तर चला, आता मी चहासोबत खाऊन घेते. गरम तर होते, परंतु चहाशिवाय मजा नाही. आता वाजलेले आहेत जवळजवळ 6. तर चला, मस्त आस्वाद घेतो आम्ही आता. आहो, या चहा प्यायला. ते ठेवते मी, या. तर इथे पाव भाजी आणि चहा. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ताच मी दिवा लावलेला आहे. आज केतकीने देवपूजा केलेली आहे. मुलांना सुद्धा देवपूजा करायची सवय लागावी, त्यासाठी आम्ही वेदांतला आणि केतकीला रविवार किंवा शनिवारी देवपूजा करायला सांगत असतो. आणि केतकी आता अभ्यास करते गॅलरीमध्ये बसून. तुम्हाला दाखवते काय करते ती. चला, कसा चाललाय अभ्यास? चांगला. दिसतंय का? आता अंधार झालेला आहे. किती वाजता बसलीस तू गॅलरीमध्ये? 5:30. 5:30 वाजल्यापासून. तेव्हा ऊन कमी झालेलं का? ऊन कमी झालेलं. सूर्यास्त बघितला का? बघितला? दिसतंय ना? अंधारात नको बसून, आता आत बस. तर आता बाहेरचं दृश्य तुम्ही बघू शकता, किती छान वाटते. बाहेर सगळीकडे लाईट्स लागलेले आहेत. मस्त वाटतं गॅलरीमध्ये आल्यावरती. आत्ता वारा नाही आहे, नाही तर वारा असल्यावरती अजून छान वाटतं. अजून आकाशामध्ये सूर्य दिसत आहे लांब लांब, म्हणजे सूर्यप्रकाश दिसतोय लाल रंगाचा.
छान वाटतं. तर आता आज मी जास्त शूट नाही केलं आहे, कारण आज मी इकडे बाहेर पण नाही गेली. ॲक्च्युली मला बाहेर जायचं होतं संध्याकाळी, परंतु महेश गुरे यांना काहीतरी काम आलं, त्यामुळे ते बाहेर गेलेले. त्यांच्यासोबतच जायचं होतं मला. आणि आता आज संध्याकाळी मला स्वयंपाक पण नाही करायचा आहे. वेदांचा फक्त आता सोया बनवेन आणि आमच्यासाठी पावभाजी आहे, त्यामुळे स्वयंपाक पण नाही करायचा आहे. त्यामुळे आता मी निवांत आहे. आणि आजचा व्हिडिओ मग मी आता इथेच सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.